संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। तलाठी संघटनेचा ऑनलाईन कामकाजावर राज्यस्तरीय बहिष्कार। कर्जत तालुक्यात तहसीलदारांना निवेदन। महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने सोमवारी दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून राज्यभर IT उपकरणावरील ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे। या राज्यस्तरीय व्यापक आंदोलनाचा एक भाग म्हणून कर्जत तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार धनंजय जाधव यांची भेट घेऊन तालुक्याच्या संपूर्ण टीमच्या वतीने निवेदन सादर केले। यावेळी राज्यस्तरीय निवेदनही तहसीलदारांकडे देण्यात आले असून मंत्रालय स्तरावर व मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कर्जत तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवई यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष संतोष जांभळे, राज्य महिला प्रतिनिधी किरण बेलोस्कर, जिल्हा सह खजिनदार पार्वती वाहक, उपाध्यक्ष वैशाली पाटील व कल्याणी खाडे, सचिव गोपाल गाडेकर, सहसचिव संकेत कदम, संघटक संग्राम चव्हाण व आकाश काळे, खजिनदार अंजना माळवणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। तलाठी संघटनेच्या निवेदनानुसार शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2021 नुसार ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे, जनजागृती, प्रशिक्षण, नोंदणी व पर्यवेक्षण ही प्रमुख जबाबदारी कृषी विभागाची आहे। मात्र प्रत्यक्षात ही संपूर्ण जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांवरच टाकली जात असल्याने अतिरिक्त ताण निर्माण होत आहे असे संघटनेचे म्हणणे आहे। सध्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे असलेले IT उपकरणे जीर्ण व निकामी झाल्याने कामकाजात मोठ्या अडचणी येत आहेत। त्यामुळे तातडीने नवीन लॅपटॉप तसेच प्रिंटर कम स्कॅनर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। या मागण्या मान्य होईपर्यंत सर्व ग्राम महसूल व मंडळ अधिकारी आपले डिजिटल सिग्नेचर तहसील कार्यालयात जमा करून संपूर्ण ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। या आंदोलनामुळे 7/12/8 दाखला प्रणाली, ई-फेरफार, ई-पीक पाहणी, नोंदणी यासारख्या महत्त्वाच्या ऑनलाईन सेवांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे। तलाठी संघटनेने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। महसूल विभागामध्ये ग्राम पातळीवर ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी हे कार्यरत असतात आणि ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी हे ग्राम स्तरावर आपल्या ज्या ऑनलाईन सेवा आहेत त्या जनतेला पुरवत असतात। ह्या जनतेला पुरवणाऱ्या ज्या सेवा आहेत ह्या ऑनलाईन माध्यमातून होत असताना शासनाने 2016 ते 2018च्या दरम्यानमध्ये प्रत्येक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याला लॅपटॉप व प्रिंटर दिलेले आहेत। परंतु हे लॅपटॉप आणि प्रिंटर देऊन साधारणतः 8 ते 10 वर्ष झालेले आहेत आणि IT कालमर्यादा पाहिली तर प्रत्येक लॅपटॉप प्रिंटरला ही 5 वर्षाची आहे। त्याच्यामुळे आम्हाला दिलेली जी यंत्रणा आहे ही पूर्ण कालबाह्य झाल्या कारणाने त्या माध्यमातून चालणारी कामं ही संत गतीने होत आहे आणि विशेषतः ह्या कामामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय। ह्याच्यासाठी आम्हाला नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर मिळावे ही आज अनेक वर्ष आम्ही शासनाकडं मागणी मांडत आहे। ह्याच्याबाबत शासनाकडे निविदा देखील मंजूर झालेली आहे, परंतु प्रशासकीय मंजुरी नसल्या कारणाने आजपर्यंत आम्हाला लॅपटॉप प्रिंटर मिळालेले नाही आहेत। आमचं ध्येय हेच आहे की जनतेची सेवा करणे आणि गतिमान प्रशासन करावं, परंतु हे गतिमान प्रशासनासाठी यंत्रणा आमची तुटक पडत असल्या कारणाने आम्हाला गतिमान प्रशासन करता येत नाही। त्याच्यामुळे जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतं। याचा उहापोहा याचाच कुठंतरी एक अर्थ निघून आमच्या महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे झालेल्या मिटिंगमध्ये ह्याच्यामध्ये हाक देण्यात आली का संपूर्ण ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यासाठी आपल्याला जी शासनाने पुरवलेली DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट त्याला म्हणतात का त्याच्याद्वारे ऑनलाईनची प्रक्रिया आम्ही पूर्ण करतो तलाठी आणि मंडळ अधिकारी। तर ही DSC आज आम्ही तहसीलदारांकडे जमा केलेली आहे। हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून बेमुदत आम्ही सुरू केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला लॅपटॉप प्रिंटर नवीन मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे आणि याच्याबद्दल आम्ही जनतेची आम्ही सगळ्यांच्या वतीने पहिली जी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांची ह्याच्यामध्ये गैरसोय होणार आहे, पण माफ करा खातेदारांनो, ह्याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची आहे। धन्यवाद। आमच्या
लॅपटॉप प्रिंटर ह्या एकच मागण्या नसून ही एक प्राधान्याची मागणी आहे का जनतेच्या त्याच्यामुळे कामावर परिणाम होत आहे. परंतु आमचे दुसऱ्या देखील मागण्या आहेत का ज्या पीक पाणी आता शासनाने जे सहाय्यक नेमलेले आहेत त्याला योग्य तो मेहनताना न दिल्या कारणाने आणि शासनाने दुसऱ्या विभागांना देखील कामाची व्याप्ती वाढून दिलेली आहे, परंतु त्यांच्याकडून प्रचार प्रसिद्धी ही होत नसल्या कारणाने जनतेने आता स्वतः पीक पाणी करायची अशी शासनाला ची समजूत आहे, परंतु ती प्रत्यक्ष जनतेपर्यंत प्रचार प्रसिद्धी होत नसल्या कारणाने जनतेला अजून त्यातली माहीत नसल्या कारणाने पीक पाणी ही जनतेपर्यंत होऊ शकत नाही. त्याच्यासाठी शासनाने जे ठरवून दिलेलं आम्हाला काम आहे तेवढंच आम्ही करणार आहे. तसेच जोपर्यंत लॅपटॉप प्रिंटर आम्हाला नव्याने मिळत नाही तोपर्यंत ऑनलाईन कामावर आमचा बेमुदत बहिष्कार आहे.